आजच्या वचनाकडे प्रियांनो आपण जात आहोत आणि मी विचार करत होतो की कोणत्या शास्त्र भागावरती संदेश द्यावा आणि त्यानंतर प्रियांनो एक समजून आलं की एक तंदुरुस्त मंडळी किंवा एक तंदुरुस्त आध्यात्मिक जीवन काय असू शकतं. आम्ही वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो ज्या वेळेला चर्च ऑफ द नॅझरीनचे पुढारी वचनावरती कारभारावरती प्रियांनो आम्ही चर्चा करतो त्यावेळेला एक मुद्दा नेहमी येत असतो, हेल्दी डिस्ट्रिक्ट आणि हेल्दी चर्च. एक प्रांत जो सक्षम आहे आणि एक मंडळीसुद्धा सक्षम आहे यावरती प्रियांनो विचार करत राहतो आम्ही. आणि त्याच अनुषंगाने मी यावेळेला देखील प्रियांनो भाग काढला होता की आपण मंडळीसुद्धा कशी सक्षम किंवा तंदुरुस्त त्याला म्हणू, एक कुटुंबसुद्धा कसं तंदुरुस्त म्हणता येईल, एखादं व्यक्तीचंसुद्धा जीवन तंदुरुस्त कसं म्हणता येईल. तर हा शब्द प्रियांनो बऱ्याच वेळेला असा वापरला जातो की आरोग्याविषयी शारीरिकदृष्ट्या आपण विचार करत असतो. आपलं शरीर चांगलं आहे तर तंदुरुस्त आहोत आपण असं म्हणतो. पण खरी तंदुरुस्ती प्रियांनो जर बघितली तर नुसतं शरीरच नाही तर त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी येतात. कोणत्या गोष्टी येतात? माणसाचं शरीर चांगलं म्हटल्यावर बरं आहे का? नाही, त्याच्यामध्ये काय येतं? मनसुद्धा येतं, आपलं मनस्थिती, आणि आत्मासुद्धा येतो. आत्मेने सुद्धा तंदुरुस्त राहायला पाहिजे, मनाने देखील प्रियांनो भक्कम राहायला पाहिजे आणि शरीराने देखील प्रियांनो आपण चांगले असायला पाहिजे. ज्या वेळेला ह्या तिन्ही प्रकारे आपण प्रियांनो चांगले असतो त्यावेळेला शब्द वापरला जातो की हा एक चांगला व्यक्ती किंवा हेल्दी पर्सन आपण त्याला म्हणू, की ज्याला चांगलं संपूर्ण आरोग्य त्याला मिळालेलं आहे. कधीकधी एक जरी खालवलं तर दुसऱ्या दोघांवरती त्याचा परिणाम होत असतो. मग ते शरीराने खाली झालं, आरोग्य काहीतरी ढासळलं, आजारपण आला तर प्रियांनो मन आणि आत्मा देखील कमी होतो. ज्या वेळेला प्रियांनो मनुष्य मानसिकरीतीने त्रस्त असतो किंवा त्याच्यावरती काहीतरी दबाव आहे तर त्याचा परिणाम शरीरावर पण होतो आणि आत्म्यावर देखील होतो. आणि आध्यात्मिक रीतीने सुद्धा जर एखादा व्यक्ती प्रियांनो मागासलेला आहे किंवा प्रभूमध्ये जर वाढलेला नाही आहे, कुठल्या तरी जगिक गोष्टींमध्ये पापामध्ये जर तो वाढत आहे, आध्यात्मिक रीतीने कोणालाच माहीत नाही की हा त्याचं जीवन कसं जगत आहे, पण त्याचा परिणाम मनावरती पण होतो आणि शरीरावर पण प्रियांनो होत असतो. आणि म्हणून मनुष्याने तिन्ही अंगाने प्रियांनो चांगलं असणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला असा व्यक्ती प्रियांनो जगामध्ये जरी वावरत असला तरी इतरांना तो प्रियांनो आशीर्वाद द्यायला लागतो. इतरांना देखील प्रियांनो त्याच्याकडून काहीतरी शिकायला मिळतं किंवा त्याची उपस्थितीसुद्धा इतरांना आशीर्वादाची होती आणि ते लोक म्हणतात हा वेगळाच व्यक्ती आहे काहीतरी. पण समाजामध्ये प्रियांनो आज आपल्याला पाहायला मिळतं की अशी परिस्थिती प्रियांनो फार क्वचितच पाहायला मिळते. प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या तरी आजारपणामध्ये म्हणा, मानसिकदृष्ट्या म्हणा किंवा कुठल्या तरी आध्यात्मिक गोष्टींमध्ये प्रियांनो तो खालवलेला असतो. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगत असतं एकमेकांना आपल्याला सहकार्य करायचं आहे. जर एखादा व्यक्ती प्रियांनो शारीरिक किंवा मानसिक किंवा आध्यात्मिक रीतीने जर डाऊन आहे, कमी झालेला आहे, तर एकमेकांना सहकार्य करणं हे प्रियांनो मंडळीचं काम आहे. आणि चर्च ज्याला आपण म्हणतो ख्रिस्ताने रचलेली मंडळी जी आहे ही मंडळीच प्रियांनो एकमेकांना सहकार्य करू शकते. इतर समाजामध्ये जर पाहिलं तर प्रियांनो ते लोक कदाचित आर्थिक रीतीने एकमेकांना मदत करतील, दुसऱ्या धर्मातले म्हणा, मानसिक रीतीने सुद्धा प्रियांनो ते एकमेकांना सपोर्ट करतील, पण त्यांचं आध्यात्मिक जीवन मात्र हे कोणालाच कळत नाही ते काय आहे ते. आपल्याकडे पण ते कळत नाही. पण ज्या वेळेला पवित्र शास्त्रामधून आपण वाचतो त्यावेळेला प्रियांनो एकमेकांना आध्यात्मिक रीतीने सुद्धा आपल्याला सहकार्य कसं करता येईल
याकडे प्रियानो देवाचं वचन वारंवार सांगत असतं. आणि पौलाने वेगवेगळ्या रीतीने प्रियानो हा शब्द एकमेकांसाठी किंवा एकमेकांना त्याने ग्रीक शब्द वापरलेला आहे ॲलेलॉन. ॲलेलॉन या शब्दाचा अर्थ आहे एकमेकांसाठी, आणि जवळपास 40 वेळा हा शब्द एकमेकांसाठी नवीन करारामध्ये प्रियानो वापरण्यात आलेला आहे. एकमेकांसाठी आपण म्हणत असताना ती सहभागिता आहे. जसं प्रियानो परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिलेली आहे की शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रतेने पाळ. याचा अर्थ काय होतो की त्या दिवशी सर्व बाकीचं कामकाज सोडून तुम्ही सर्वजण एकत्र या. कशासाठी एकत्र या? माझी उपासना करण्यासाठीच नाही, तर एकमेकांचं ओझं व्हायला, एकमेकांबरोबर संगती करायला आणि सर्वांना एकत्र आशीर्वाद मिळतील यासाठी परमेश्वराने शब्बात दिवसाची प्रियानो निर्मिती केलेली आहे. त्याने स्वतः विश्रांती घेतली, आपल्याला सुद्धा विश्रांती घ्यायला सांगितली, पण ती विश्रांती एकट्याने आपापल्या घरामध्ये नाही घ्यायची, परंतु ती विश्रांती शारीरिक दृष्टीने विश्रांती आहे, मानसिक दृष्टीने विश्रांती आहे आणि आध्यात्मिक रीतीने सुद्धा विश्रांती प्रियानो एकत्र येऊन त्या ठिकाणी घ्यायची आहे. आणि म्हणून रविवारच्या दिवशी प्रियानो आपण चर्चला त्या ठिकाणी एकत्र येऊन एकमेकांची ओझे, जसं आपण प्रियानो वेगवेगळ्या रीतीने साक्ष ऐकतो, वेगवेगळ्या रीतीने प्रियानो वचनातून आपण समजून घेतो, प्रार्थना प्रियानो आपण करत असतो, कोणाचं सुख काय दुःख आहे हे प्रियानो समजून घेऊन त्या व्यक्तीसाठी आपण प्रार्थना सुद्धा करतो. ही जी परिस्थिती आहे किंवा हे जी कृती आहे ही दुसऱ्या धर्मांमध्ये प्रियानो सापडणार नाही. आपल्याला माहिती आहे त्यांच्याकडच्या प्रार्थना म्हणजे लिखित रूपीत असतात, ते फक्त लिहून ठेवलेले असतात, कोणीतरी ते वाचतं. त्यांच्याकडे प्रियानो बसून सहभागिता करण्यासाठी जागा सुद्धा नाही आहे प्रियानो. भव्य मंदिरं प्रियानो त्यांनी बांधलेली आहेत, परंतु ते एकमेकांना बसून ओझी वाहण्यासाठी कार्य करत नाहीत. ते एकटे बसतात वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्यांचं प्रियानो त्या ठिकाणी कृती जी आहे आध्यात्मिक रीतीने ते करत राहतात. पण चर्चमध्ये प्रियानो ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला एकमेकांसाठी प्रार्थनामध्ये उचलून धरणं हा सर्वात मोठा भाग पवित्र शास्त्र दिसून येतो. इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय आणि प्रियानो 16 वचन याकडे मी तुमचं लक्ष वेधित आहे. जो आपण शास्त्रभाग वाचला त्याचं 16 वचन म्हणत आहे की त्याच्यापासून पुरवठा करणारा प्रत्येक सांध्याच्या योगे संबंध शरीराची जुळवणूक व जमाजम होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते. पौलाने शरीराचं एक उदाहरण घेतलेलं आहे आणि ते शरीर म्हणजे आपण मंडळी आहोत. आपलं मस्तक येशू ख्रिस्त आहे, तो आपल्याला मार्गदर्शन करतो. परंतु जसं आपल्याला माहिती आहे प्रियानो की कधी कधी आपलं सुद्धा मस्तक चांगलं असतं, पण शरीरामध्ये कुठेतरी प्रियानो बिघाड झालेला असतो, कुठलं तरी अवयव दुखावलेला असतो, त्याला त्रास झालेला असतो, आजारपण आलेलं असतं. आणि ज्यावेळेला हे शरीर एखाद्या आजारपणातून जात असतं किंवा त्रासातून जात असतं त्यावेळेला हे शरीर स्वतःची काळजी घेतं. उदाहरणार्थ या हाताला लागलं, माझा डावा हात जर दुखावलेला आहे तर माझा उजवा हात देखील त्याला सहाय्य करत असतो, किंवा उजवा हात दुखावले तर माझा डावा हात येऊन त्याला त्या ठिकाणी मदतीला असतो. प्रियानो, शरीर जसं आपली स्वतःची काळजी घेत असतं तसं ख्रिस्ताने मंडळी म्हणून प्रियानो शरीर त्याला म्हटलेलं आहे आणि प्रियानो एकमेकांची काळजी घेणारे पाहिजे. ज्यावेळेला आपण एकमेकांची काळजी घेतो त्याच वेळेला प्रियानो ख्रिस्त देखील आपल्यामध्ये येऊन त्याचं मोठं कार्य प्रियानो करायला सुरुवात करत असतो. पण बऱ्याच वेळेला होतं काय की ख्रिस्ताचं कार्य जे आहे ते आपल्याला दिसून येत नाही, कारण प्रत्येक अवयव हा स्वतंत्र झालेला आहे आणि मंडळी म्हणून आपण एकमेकांची काळजी घेत नाही किंवा आपण एकमेकांना मदत करत नाही. त्यावेळेला प्रियानो आणखीन भयंकर परिस्थिती
त्या अवयवाची होऊन जाते. आणि मग वेगवेगळ्या रीतीने नुसतं प्रियानो त्या मनुष्याच्या वैयक्तिक जीवनातच नाही, त्याच्या कुटुंबामध्ये आणि मंडळीमध्ये देखील प्रियानो त्याचा परिणाम दिसून येत असतो. एकमेकांचे शब्द प्रियानो ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला माझ्यासमोर मी काही आज वचनं काढलेली आहेत. वेगवेगळी वचनं आहेत. अपेक्षा करत आहे की आपण सर्वांनी ती लवकर लवकर काढावी, म्हणजे आपल्याला प्रियानो प्रभुभोजनाचं विधी देखील प्रियानो व्यवस्थित पार पाडता येईल. गलतीकरास पत्र जर आपण काढलं त्याचा 5वा अध्याय आणि 17 वचन काय म्हणते बघा. मी अजून यादी मी समोर आणणार आहे, परंतु त्याआधी गलतीकरास पत्र 5वा अध्याय आणि 17 वचन. येस, गलतीच्या मंडळीला पाऊल म्हणत आहे प्रियानो 5वा अध्याय आणि 16 वचनमध्ये म्हटलंय, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्मेविरुद्ध आहे आणि आत्मा देहवासनेविरुद्ध आहे. ही परस्पर विरोधी आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. 2 प्रियानो गोष्टी या ठिकाणी आपल्या समोर आणलेल्या आहेत. एक आहे प्रियानो देहाचे गोष्टी, देहवासना त्याला म्हटलेलं आहे, आणि दुसरी म्हटलेलं आहे आत्म्याच्या गोष्टी. त्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत परस्पर विरोधी आहेत. ज्या गोष्टी देहाला आवडतात आत्मा त्याला विरोध करतो. आत्मा म्हणतो नाही, त्या दैहिक गोष्टी आहेत, त्या जगिक गोष्टी आहेत, त्या तू नको करायला. एका शरीरामध्ये ह्या दोन्ही गोष्टी प्रियानो वास्तव्य करत असतात. पण ज्या वेळेला प्रियानो आत्मा म्हणतो की परमेश्वराच्या गोष्टी चांगल्या आहेत, त्या देहाला आवडत नाहीत. तो म्हणतो की नाही नाही नाही, आत्ताच नाही, नंतर, किंवा हे अजून काही मला पटत नाही. देहाला आत्म्याच्या गोष्टी आवडत नाहीत आणि आत्म्याला देहाच्या गोष्टी आवडत नाहीत. ते एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत आणि त्या दोन्ही आपल्या शरीरामध्ये असल्यावर, मनुष्यामध्ये असल्यावर त्याचं द्वंद्व युद्ध चालू असतं प्रियानो. एका बाजूला आत्मा खेचत असतो आणि दुसऱ्या बाजूला शरीर खेचत असतं. पण या सर्व गोष्टींवरती नियंत्रण मिळवण्यास परमेश्वराने त्याचा आत्मा तुम्हाला आणि मला दिलेला आहे की तो आपल्याला योग्य गोष्टी करण्यासाठी प्रियानो सहाय्य करत असतो. आणि म्हणून जे देह स्वभावाच्या गोष्टी आहेत, देहवासना आहेत, त्याला मी म्हणेल पापी स्वभावाची कृती. पापी स्वभावाची कृती प्रत्येक मनुष्यामध्ये आहे आणि त्याच मनुष्याला आत्मा देखील प्रियानो त्या ठिकाणी सांगत असतो की तुला आत्म्याची फळं आणायची आहेत. आत्म्याच्या फळांबद्दल आपल्याला माहिती प्रियानो, त्या 5व्या अध्यायामध्ये 22 वचन मग काय म्हटलेलं आहे. आपण 5वा अध्याय गलतीकरास पत्र 5वा अध्याय 16 आणि 17 वाचलं, परंतु 22 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, कोणी वाचेल मोठ्याने? गलती 5, 22, 23. येस, आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारी फळं. आता हा पवित्र आत्मा आपल्याला हे सुद्धा सांगत असतो की तुला कोणती गोष्ट करायची आहे आणि कोणती गोष्ट टाळायची आहे. ज्यावेळेला प्रियानो आपण आत्म्याचं ऐकायला लागतो किंवा त्याच्या सांगण्याप्रमाणे आपण सुरू करतो, त्यावेळेला प्रियानो त्याची फळं आपल्याला दिसून येतात आणि पावलाने ती यादी या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. आता ह्या 2 गोष्टींमधल्या जे काही प्रियानो आपण एक जवळपास मी फक्त 9 काढलेल्या आहेत, त्या अनेक आहेत अशा, परंतु 9 वेगवेगळी वचनं प्रियानो आपण या ठिकाणी पाहणार आहोत की देवाच्या आत्म्याने आपल्याला मार्गदर्शन करून पवित्र शास्त्रामधून प्रियानो ह्याच गोष्टी सापडतात.
पहिली प्रियांनो यादी मी या ठिकाणी वाचत आहे, ती म्हणजे पापी स्वभावाची कृती. मनुष्य पापी आहे, त्याचा स्वभाव पहिल्यापासून पापी आहे, आणि जर त्याने पवित्र आत्म्याला स्थान दिलेलं नाही, देवाच्या आत्म्याप्रमाणे प्रियांनो जर वागत नाही, तर त्याच्याकडून कोणकोणत्या गोष्टी होत जातात की ज्या आत्म्याला बिलकुल मान्य नाही, म्हणजेच देवाला मान्य नाही, त्या आपल्याला टाळण्यासाठी परमेश्वर सांगत असतो. परंतु त्याची यादी वचनामध्ये प्रियांनो आपल्याला सापडते. पहिली प्रियांनो गोष्ट आहे रोमकरासपत्र 14वा अध्याय आणि 13 वचन काय म्हणतं बघा. रोमकरासपत्र याचा 14वा अध्याय आणि 13 वचन. येस, सर्वांनी वेगवेगळ्या रीतीने वचनं वाचली तर बरं राहील, कोणी एकानेच वाचू नये, कारण भरपूर आज वचनं मी काढलेली आहेत. आणि रोमच्या मंडळीला पाऊल त्या ठिकाणी सांगत आहे 14 वचन आणि 14वा अध्याय आणि 13 वचन, याकरता आपण यापुढे एकमेकांना दोष लावू नये, तर असे ठरवून टाकावे की कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे काही किंवा अडखळण ठेवू नये. ठेच लागण्यासारखी गोष्ट आपण एकमेकांचा, पहिली गोष्ट त्याच्यामध्ये पाऊल म्हणत आहे की तुम्ही एकमेकांचा न्यायनिवाडा करायला लागलेले. मी मगाशी म्हटलं प्रियांनो, एकमेकांना आपल्याला मदत करायची आहे, आणि एकमेकांबद्दल जो शब्द आहे तो या ठिकाणी सापडतो की तुम्ही एकमेकांना काय करतात. पहिली गोष्ट तो म्हणत आहे तुम्ही दोष लावता, पण तर तसं करू नये, एकमेकांना दोष लावू नये. याचा अर्थ असा पण होत नाही की तेरी बी चूप और मेरी बी चूप, म्हणजे काय, तू माझं काय बोलू नको, मी तुझं काय बोलत नाही. अर्थ तसा होत नाही प्रिया. काही वेळेला काही लोक असा विचार करतात की कशाला कोणाचं काय उणं धुणं काढायचं, नाहीतर आपलं पण तो काढू शकतो, मग आपलं झाकून ठेवण्यासाठी त्याचं पण झाकून ठेवू आपण. बायबल असं नाही सांगत प्रिया. मुळात आपल्याला सांगितलेलं की आपण कुठल्याच दोषामध्ये अडकू नये. ख्रिस्ती मनुष्य ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये राहत असताना त्यांना प्रियांनो दुसऱ्या लोकांना असं दिसू नये की हे आमच्यासारखंच सगळं काही करतात, आपल्यातलेच आहेत ते, यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काही फरक नाही, असं त्यांनी कधीच म्हणू नये. उलट त्यांनी म्हणावं की नाही, हे ख्रिस्ती लोक आहेत, ज्या गोष्टी आपण करतो त्यांच्यामध्ये त्या सापडणार नाहीत, त्यांचा देव वेगळा आहे आणि ते फार चांगल्या रीतीने त्यांच्या देवावर प्रेम करतात, आणि नुसतं प्रेम ते देवावर करतात तर त्यांच्या जीवनातून ते दिसून येतं. आणि त्यातली ही गोष्ट आहे एकमेकांना प्रियांनो दोष लावणे. मुळात आपणच चांगले जर असू तर दुसऱ्यांना प्रियांनो आपण मगच करेक्ट करतो. येशू ख्रिस्ताने सुद्धा सांगितलेलं आहे आपल्याला सगळ्यांना वचनामध्ये की तुझ्या डोळ्यातलं काय काढ आधी, कुसळ काढ का मुसळ काढ. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ काढण्याआधी तुझ्या डोळ्यातलं मुसळ जे आहे ते आधी तू काढ. दुसऱ्यांना दोष लावू नकोस, परंतु आधी तुझ्या जीवनात काय आहे. आणि म्हणून प्रियांनो पाऊल देखील त्यांना म्हणत आहे त्या मंडळीला की यापुढे एकमेकांना दोष लावू नका तुम्ही. अरे तुझ्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे, तो आधी काढून टाक. तो जर प्रॉब्लेम काढला तर तुला दुसऱ्यांचा प्रॉब्लेम चांगल्या रीतीने दिसू शकतो. पण पुढं तो काय म्हणत आहे, असे ठरवून टाकावे की कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे किंवा अडखळण ठेवू नये. वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो रोममधल्या मंडळीमध्ये यहुदी लोक पण होते आणि परराष्ट्रीय लोक सुद्धा प्रियांनो भक्तीमध्ये आलेले होते. यहुदी लोकांचं म्हणणं वेगळं होतं आणि परराष्ट्रीयांचं वेगळं म्हणणं होतं. यहुदी लोकांना वाटायचं की जे नियमशास्त्र आहे त्याचप्रमाणे सगळं काही व्हायला पाहिजे, अगदी 10 आज्ञा व्यवस्थितच त्यांनी पाळल्या पाहिजे, आणि जर एखादा चुकला तर त्याला दंडही तसाच व्हायला पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला सुवार्थ ऐकून प्रभू येशू ख्रिस्ताकडे आकर्षित झालेले जे परराष्ट्रीय होते, दुसऱ्या धर्मातले लोक होते, त्यांच्यासाठी मात्र सुवार्थ अशी होती की आम्ही कितीही पापी असलो तरी देवाने आमच्या पापांची क्षमा केलेली आहे, येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी रक्त सांडलेलं आहे, त्याच्याद्वारे
आमची सर्व पापांची क्षमा झालेली आहे, आम्हाला आता कुठल्या प्रकारची दंडाज्ञा नाही किंवा आम्हाला शिक्षा नाही. विरोधाभास आहे. आणि हे लोक मुद्दामून त्यांच्यासमोर एक अडखळण म्हणून राहायचे. प्रियानो, त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये यहुदी लोक अडखळण झाले होते. त्यांच्या बाजूने ते बरोबर होते प्रियानो, परंतु बाकीच्या लोकांसाठी ते अडखळण होते. आणि म्हणून पाऊल म्हणत आहे त्यांना एकमेकांबद्दल बोलत असताना, याकरता आपण यापुढे एकमेकांना दोष लावू नये, तर असे ठरवून टाकावे कोणी आपल्या भावाला ठेच लागण्यासारखे किंवा अडखळण ठेवू नये. दुसरी गोष्ट प्रियानो, एक तर न्यायनिवाडा करू नये, अडखळणाच्या गोष्टी आपल्यापासून काढाव्यात. दुसरा मुद्दा प्रियानो याच्यामध्ये मी म्हणत आहे, पापी स्वभावाची कृतीमध्ये 1 कोरिंथ याचा 7वा अध्याय आणि 5वं वचन. कोरिन्थीकरास पहिले पत्र 7वा अध्याय आणि 5वं वचन. प्रियानो, इतरांनी पण वाचावं कोणी? येस, 1 कोरिन्थ 7वा अध्याय 5वं वचन. येस, कोरिंथच्या मंडळीला देखील प्रियानो पाऊल एक मार्गदर्शन करत आहे. वरती आपण रोमची मंडळी पाहिली होती. कोरिंथच्या मंडळीमध्ये आता तो वैवाहिक स्त्री पुरुषांबद्दल बोलत आहे, ज्यांचा विवाह झालेला आहे. स्त्री पुरुष म्हटलं की प्रियानो वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असतात, त्यांच्यामध्ये वादविवाद सुद्धा होत असतात, काही विकोपाला जातात अगदी. पण प्रियानो ते मंडळीमध्ये आहेत, ख्रिस्ती आहेत म्हणून त्याच्यापासून ते वाचलेत असं नाही. त्यांच्यामध्ये सुद्धा प्रियानो भयंकर गोष्टी आहेत. मंडळीमध्ये आज आपल्यासुद्धा प्रियानो कदाचित अशा गोष्टी आहेत. परंतु तुम्हाला आणि मला वचन शिकवत आहे की जे आपण 1 कोरिंथ 7वा अध्याय आणि 5वें वचन वाचत आहोत, एकमेकांबरोबर वंचना करू नका, तरी प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. पाऊल नवरा बायकोंना सुचवत आहे, त्याच्यामध्ये आपण सगळे आलो प्रियानो. जर कुठले प्रकारचे वादविवाद होत असतील आणि प्रार्थनेला वेळ जर होत नसेल, तर तो म्हणत आहे एकमेकांना त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी वेळ मिळावा म्हणून पाहिजे असल्यास, शब्द बघा स्पष्ट लिहिलेला आहे त्यांनी, म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने, दोघांच्या संमतीने काय करा, तो म्हणत आहे एकमेकांपासून दूर राहा. कुठलेही संबंध ठेवू नका, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक काहीच नाही, दूर राहतो मी. ज्यावेळेला एखादी प्रियानो केस कोर्टामध्ये जाते डिवोर्ससाठी, त्यावेळेला तिथे सुद्धा प्रियानो काउन्सिलिंगचे सेशन्स असतात आणि त्यांच्या परीने प्रियानो ते प्रयत्न करत असतात की ह्या दोघांना विभक्त करू नये. दोघांनाही, पती पत्नींना वेगवेगळ्या रीतीने प्रियानो त्यांना समजावून सांगण्यासाठी काउन्सिलर्स असतात आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन ते जगिक रीतीने आहे प्रियानो. परंतु मानसोपचार जे आहेत, सायकेट्रिक्स जे आहेत, ते सुद्धा त्याच्यामध्ये असतात प्रियानो, की ते चांगल्या रीतीने त्यांना समजावून सांगतात, वेळ देतात, काळ देतात आणि त्याच्यामध्ये त्यांची मध्ये सुधारणूक व्हावी आणि मग त्यांनी परत एकदा व्यवस्थित यावं, कुटुंब चालवावं. इथं पावलाने आपल्याला देवाच्या वचनामधूनच प्रियानो त्या ठिकाणी पावलाने मंडळीतील लोकांना, मंडळीतील स्त्री पुरुषांना देखील प्रियानो मार्गदर्शन केलेलं आहे की बाबा ही गोष्ट चांगली नाही आहे की तुमच्यामध्ये त्या ठिकाणी वादविवाद होत आहेत, परंतु तो त्याच्यामधून एक तोडगा त्याने काढलेला आहे. विकोपाला जाण्याआधी, एकदम क्लायमॅक्स होण्याआधी, फार काहीतरी मोठं पाऊल घेण्याआधी त्याने प्रायमरी स्टेजमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे
एकमेकांबरोबर, परत एकदा शब्द आलेला आहे, एकमेकांबरोबर वंचना करू नका, तर प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा, मग पुन्हा एकत्र व्हा. पुन्हा एकत्र व्हा. काही वेळ दूर राहा आणि मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हास परीक्षेत पाडू नये. दूर राहा. जे प्रभूने, काही लोक म्हणतील की जे प्रभूने एकत्र आणलेले आहेत ते माणसाने त्यांना का तोडावं. पण इथं पाऊल म्हणत आहे प्रियानो, जर तुमचं त्या ठिकाणी एकमेकांशी पटत नाहीये, विचारांमध्ये फरक आहे, तर एकदम दूर राहू नका, परंतु स्वतःला काही वेळपुरती परस्पर संमतीने, दोघांची संमती असली पाहिजे, तरच एकमेकांपासून दूर राहा. कारण तसं जर केलं तर एकमेकांची ओढ सुद्धा लागू शकते. एकमेकांचे विचार, आपले स्वतःच्या कृतीसुद्धा आपल्याला कदाचित आत्तापर्यंत वाटत असतं की नाही मीच बरोबर आहे, प्रत्येकाला वाटत असतं, आणि नंतर थोडा वेळ गेल्यानंतर असं दिसून येतं की नाही हे माझं चुकलं होतं, हे समजून घेतो माणूस, समजूतदारपणा येतो. आणि ज्या वेळेला प्रियानो अशा गोष्टी होतात त्यावेळेला परत लवकर एकत्र येणं फार गरजेचं आहे. म्हणून स्त्री पुरुषांनी प्रार्थनेमध्ये राहणं, आणि त्यावेळेला प्रियानो विचारांमध्ये जरी फरक असला तरी बायबल आपल्याला सांगत आहे की संमतीने जरी तुम्ही दूर राहिलात, परंतु पुन्हा एकत्र या, नाहीतर सैतान त्याचा डाव साधून घेणार आहे. काय डाव असतो प्रियानो? सर्वांना माहिती प्रियानो, आणि अभ्यासक सुद्धा म्हणतात, विवाहित स्त्री पुरुषांनी कधीही दूर राहू नये. ते शारीरिक गोष्टींसाठी सुद्धा आहे. एकमेकांबरोबर सहभागिता त्यांची राहणं गरजेचं आहे, त्यांचे वैवाहिक संबंध असणं गरजेचं आहे. आणि ते जर नसतील तर सैतान डाव घेतो, एकतर एकाला कोणाला तरी तो भुलवतो प्रियानो, एक तर स्त्रीला नाही तर पुरुषाला प्रियानो तो पापामध्ये पाडण्यासाठी प्रवृत्त करतो. त्यापेक्षा पवित्र शास्त्र सांगत असतं की नाही, एकमेकांबरोबर राहणं फार गरजेचं आहे. आणि जर पटतच नाहीये, एक त्याने सोल्युशन त्या ठिकाणी दिलेलं आहे की बाबा तुम्ही एकमेकांबरोबर वंचना करू नका, तर प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा, मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हास परीक्षेत पाडू नये. तरी मी ही आज्ञा म्हणून सांगत नाही, तर सवलत म्हणून सांगतोय. आज्ञा म्हणून नाहीये, सगळ्यांनाच तसं करायला पाहिजे असं नाहीये. एक सवलत आहे. सवलत आहे की बाबा तुमचं जर त्या ठिकाणी पटत नाही येतं. पण ही सुद्धा कृती कशी आहे? पापिष्ट आहे प्रिया. मुळातच त्या ठिकाणी आपण म्हणत आहोत काहीतरी आहे, आणि त्याच्यामुळे प्रियानो मनुष्यांमध्ये, दोघा पती पत्नींमध्ये एक वाद प्रियानो त्या ठिकाणी निर्माण होत असतो. तिसरी गोष्ट प्रियानो आपण यावेळेला पाहूया. गलातियरास पत्रच 5वा अध्याय आणि 15 वचन, याच्यामध्ये 3 गोष्टी सामावलेल्या आहेत. गलातियरास पत्र 5वा अध्याय आणि 15 वचन. यस, कोणीतरी अजून वाचावं दुसऱ्यांनी? यस, गलाती 5:15 वाचलं का? ओके. गलातीच्या मंडळीला देखील प्रियानो पावलाने सांगितलं. एक आपण रोमकरास पत्र पाहिलं म्हणजे रोममधली मंडळी, तिथं सुद्धा प्रॉब्लेम आहे. नंतर आपण प्रियानो पाहिलं करिंथमधली मंडळी, तिथं सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. आता आपण गलती मंडळी प्रियानो पाहत आहोत. गलती नावाचं शहर आहे, तिथल्या शहरातल्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी तो काय म्हणत आहे, 13 वचनापासून मी वाचतो. बंधुजनो, तुम्हाला स्वतंत्रतेकरिता पाचारण झाले, तरी त्या स्वतंत्रतेने देहवासना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने
एकमेकांचे दास व्हा. एकमेकांचे, परत एकदा शब्द आलेला आहे, प्रीतीने एकमेकांचे दास व्हा, कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा, हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आलेले आहे. एकमेकांवर प्रीती करा. पौलाने 15 वचन लिहिण्याआधी त्याने 14 वचनामध्ये सांगितलंय की एकमेकांवर प्रीती करा. आता इथे प्रियांनो, गरजेचे नाही की ते पती पत्नी आहेत, पण विश्वासणाऱ्या लोकांमध्ये जे मंडळीतले प्रियांनो लोक आहेत त्यांच्याबद्दल तो बोलत आहे की जसे आपणावर तसे आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करा. आणि नंतर तो 15 वचनात म्हणत आहे, परंतु तुम्ही जर एकमेकांना काय, कोण चावतं कोणाला, चावतं म्हणजे काय, व खाऊन टाकता. नुसते चावतच नाहीये, खाऊन टाकताय तुम्ही. नरभक्षक झाले का? एकमेकांना चावता व खाऊन टाकता, तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा. वाद आहेत सगळीकडे प्रियांनो, पण तो म्हणत आहे संयम बाळगा. तुमच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीत असं कधी होणार नाही. प्रत्येकामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येक जोडप्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, प्रत्येक कुटुंबामध्ये प्रॉब्लेम आहेत, प्रत्येक मंडळीमध्ये प्रॉब्लेम आहेत. प्रॉब्लेम शिवाय जीवन नाही आहे. त्या दिवशी ती एक क्लिप मी ऐकली आणि त्या माणसाने सांगितलं, 15 दिवसापेक्षा जर नवरा बायकोंमध्ये भांडण होत नाहीये, काय म्हणाला तो, 15 दिवसात जर भांडण होत नाहीये नवरा बायकोंमध्ये, मोठा प्रॉब्लेम. म्हणजे दर 15 दिवसाला काय ना काहीतरी प्रॉब्लेम राहायला पाहिजे, मग आरोग्य चांगलं आहे तुमचं, तुमचं कुटुंब चांगलं चाललेलं आहे. पण जर प्रॉब्लेम नाही, 15 दिवसाच्या वर चाललेलं आहे, काहीतरी पाणी दुसरीकडेच चाललंय, मग मूर्तय कुठंतरी ते. म्हणजे वाद राहतातच आहेत. पण तो म्हणत आहे, परंतु जर तुम्ही एकमेकांना चावता व खाऊन टाकता, जसं मुसळ आणि कुसळ म्हटलं प्रियांनो आपण डोळ्यात, तसं लिटरली आपण काय करतो, एकमेकांना चावतो. म्हणजे काय, कधी कधी बॅक बायटिंग सुद्धा आहे, नाही का. समोर त्या माणसाबद्दल बोलायचं नाही, पण मागून त्याला म्हणतो आपण चावा घ्यायचा. त्या मनुष्यासमोर आपण बोलत नाही, पण त्याच्या मागे काहीतरी बोलणं, चावा घेणं. कुत्रा कधी समोर येऊन चावतो का? नाही. तो काय करतो, मागून चावतो. तो जाऊ देतो पुढे, मागून चावतो. काही वेळेला तसा स्वभाव असतो. काही लोकांचा स्वभाव उघड असतो की ते समोरासमोर बोलतात. पण त्याच्यामध्ये प्रियांनो तो म्हणत आहे की तुम्ही एकमेकांना चावता व खाऊन टाकता, तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संवार होऊ नये म्हणून जपा. फारच नष्ट करू नका. वादविवाद आहेत, प्रसंग आहे, पण ही पण एक गोष्ट काय आहे, तो म्हणतोय पापी स्वभावाची कृती आहे, त्यामध्ये आपल्याला जपून राहणं गरजेचं आहे. तर गलती 5वा अध्याय आणि 15 वचनामध्ये प्रियांनो एकमेकांचा स्वभावाबद्दल, आणि दुसरं म्हणजे एकमेकांना खाऊन टाकण्याबद्दल आणि नष्ट करण्याबद्दल, अशा 3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. या गलतीच्याच पुस्तकामध्ये 4था मुद्दा प्रियांनो मी मांडत आहे, तो म्हणजे 5वा अध्याय आणि 26 वचन. त्याचं एक पान उलटा प्रियांनो. गलती 5:26. कोणी वाचेल मोठ्याने? गलती 5:26. पुरुषांपैकी सुद्धा वाचा कोणी, या बाजूने, दोन्ही बाजूने, स्त्री पुरुषांनी. येस. आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा परत एकदा हा शब्द प्रियांनो सुटलेला नाही. एकमेकांना जिथं प्रियांनो परमेश्वराने आदमाला एकटं ठेवलं नाही, तर त्याने स्त्री पण बनवली
तिथूनच एकमेकांना शब्द सुरू झालेला आहे प्रियानो. आणि ते एकमेकांना प्रियानो बोलत असताना दरवेळेला ते दोघं एकमेकांसाठी, ते लहानपणी आमच्या आजी आणि घरातले काही लोक म्हणायचे, मुलांमध्ये भांडण झालं की ते एक मराठीत म्हण आहे नाही का, काय तुझं माझं पटेना, पुढं काय तुझ्या वाचून कर्मे नाही. नवरा बायकोंचं पण तसंच आहे, तुझं माझं पटेना पण तुझ्या वाचून कर्मे ना. एकमेकांसाठी प्रियानो आहेत ते सगळे. इथं गलतीच्या मंडळीला देखील प्रियानो पाऊल काय म्हणत आहे, आपण पोकळ अभिमान बाळगणारे व एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. आपल्याला माहिती प्रियानो की एखाद्या व्यक्तीला जर आपल्या असल्या बोलण्याने किंवा कृतीने जर त्याला वाईट वाटत आहे किंवा चीड येते, तर आपण त्याला म्हणतो पापी स्वभावाची कृती आहे ती, मुद्दामून म्हणजे उचकून देणं. कायद्यामध्ये सुद्धा प्रियानो प्रवृत्त करणं असं म्हटलेलं आहे. एका माणसाने अ ने ब चा खून केला, पण अ ला क ने प्रवृत्त केलं. त्याने खून नाही केला, खून केला अ ने ब चा, पण त्याला प्रवृत्त करणारा जर क असेल तर त्याला सुद्धा अटक होते आणि त्याला सुद्धा शिक्षा होते. कारण जरी तू खून केला नाहीस बाबा त्याचा, पण त्याला प्रवृत्त केलंस. आत्महत्येच्या संदर्भामध्ये म्हणून प्रियानो, ज्यावेळेला एखादी स्त्री किंवा कोणीतरी तरुणी आत्महत्या करतात, त्याला आत्महत्या प्रवृत्त कोणी केलं त्या लोकांना दोषी धरलं जातं आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई होते. प्रियानो, इथं आपण वाचतो, आपण अभिमान बाळगणारे, पोकळ अभिमान. कुठल्याही गोष्टीचा पोकळ अभिमान म्हणजे काय, काही गोष्टींचा काही माणसांना काही अभिमान असतो, तो पोकळ आहे. तो म्हणतो अभिमान बाळगणारे व एकमेकांना चीड आणणारे. आपल्याला माहिती आहे, समोरची व्यक्ती जर अशा गोष्टींनी जर चिडत आहे तर ती गोष्ट आपण टाळली पाहिजे. मग ते फक्त नवरा बायकोंमधलंच नाही म्हणत आहे, मंडळीमध्ये, कुटुंबामध्ये सुद्धा प्रियानो, भावा बहिणींमध्ये सुद्धा, मुला मुलींमध्ये सुद्धा प्रियानो गोष्ट समजून घेण्याची आहे की कृती जर एखाद्याला चीड आणणारी आहे, त्याला वाईट वाटत आहे. काही असतात की प्रियानो, त्यांना काही बोललं तरी त्यांना राग वाटत नाही, काही वाटत नाही, ते निर्दय असतात, ते दगडासारखे होतात, त्यांच्यावर काही परिणाम होत नाही, ते चिडत नाहीत. पण माणूस जर आहे तर तो चिडणार प्रियानो, प्रत्येक मनुष्य, त्याच्यामध्ये मी सुद्धा आलो. जर कृती समोरच्याला माहीत आहे की आपण त्याशी केल्याने त्याला जर वाईट वाटत आहे, तर एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. कधी कधी हेवा करत असतो आपण, ही सुद्धा एक पापी कृतीची प्रियानो, पापिष्ट कृतीची कृती म्हणता येईल आपल्याला मनुष्याची आहे, की त्यापासून आपल्याला दूर राहणं आहे. 4 गोष्टी सांगितल्या, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रियानो अजून एक राहिलेला आहे, तो म्हणजे कलसे करासपत्र 3रा अध्याय आणि 9 वचनाकडे जाऊ. 5 पाहिले आपण, 6वी गोष्ट सांगत आहे मी. कलसे 3:9 आपण काढूया. कलसे करासपत्र 3रा अध्याय आणि 9 वचन. येस, कलसे करासपत्र 3रा अध्याय 9 वचन. एकमेकांशी, परत शब्द आलेला आहे बघा, एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुना मनुष्य त्याच्या कृतींसह काढून टाकले आहे. लबाडी, कदाचित पाऊल म्हणत आहे पूर्वी तुम्ही तसे होता. आणि 5व्या वचनापासून प्रियानो जर वाचलं तर तिथं तो काय म्हणत आहे बघा, कलसे करासपत्र, क्षमा करा, कलसे करासपत्र 3रा अध्याय 5वं वचन. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावे, ही जीवे मारा, त्यामुळे देवाचा कोप होतो
तुम्हीही पूर्वी त्या वासनात जगत होता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही चालत होता, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणे, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुना मनुष्यास त्याच्या कृतींसह काढून टाकलेले आहे. पूर्वी तुम्ही चालत होता, पूर्वी तुम्ही करत होता, पण आता जर प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार तुम्ही केलेला आहे तर आता इथून पुढे तुम्हाला तसं करणं योग्य नाही. ते आता बॅन आहे तुमच्यासाठी. ज्या वेळेला प्रियानो विवाहाच्या गोष्टी येतात त्यावेळेला एंगेजमेंट, दुसरे शब्द आहेत अजून, साखरपुडा, त्याला आपण म्हणतो मागणी, ही कशासाठी असते? एंगेजमेंट कशासाठी असते? कोणी सांगेल का एंगेजमेंट कशासाठी असते? एंगेजमेंट कशासाठी करतात? जाहीर करण्यासाठी. अजून एंगेज म्हणजे काय? गुंतले जाणे. एंगेजमेंट. तो साखरपुडा राहू द्या बाजूला, लय कडू झाली साखर. एंगेजमेंट म्हणजे काय? आता इथून पुढे मुलीसाठी बरीच मुलं शोधली, मुलासाठी बऱ्याच मुली शोधल्या, पण आता जे पसंत पडलेलं आहे ते एंगेज करून घेतलं. आता इथून पुढे शोधाशोध दोघांचीही थांबली. आणि मग नंतर आपण म्हणतो की बाबा घोषणा करणं आहे, सगळ्यांना सांगणं की बाबा यांचं आता ठरलेलं आहे ना. हाताला धरलं या, गाणं लावतात नाही का, हाताला धरलं या म्हणजे लगीन ठरलं या. तसं चाललेलं आहे. संपलं, एंड. आता काही नाही, थांबलेलं आहे ते. आता शोध नाही. आता तुम्ही एकमेकांसाठी तयारी करत आहात. त्याला म्हणतो प्रियानो, तेवढ्यासाठी खरं एंगेजमेंट असते, साखरपुडा असतो. आता आपल्याकडे फार अति प्रकार जातो. सकाळी एंगेजमेंट करायचं आणि संध्याकाळी लग्न. का मधल्या काळात दुपारी तुटणार होतं का काय माहीत नाही. म्हणून ते एंगेजमेंट पण करत बसतात. मला अजूनही तो कॉन्सेप्ट कळलेला नाही आहे. आमच्या स्वतःच्या लग्नाच्या वेळेला सुद्धा मी ऑब्जेक्शन घेतलं होतं. आमचं पण तसंच झालं. आदल्या दिवशी एंगेजमेंट आणि दुसऱ्या दिवशी लग्न. मग रात्रीतून तुटणार होतं का काय बाबा, नाही आज करून घ्यावं म्हणून. कशासाठी एंगेजमेंट? 3 महिने आधी जर एंगेजमेंट केली तर चांगली गोष्ट आहे. 2 महिने आधी केली तर ठीक आहे. एंगेजमेंट त्याला म्हटलं बाबा जुळून ठेवलेलं आहे ते. पण सकाळी लग्न, सकाळी एंगेजमेंट आणि संध्याकाळी लग्न करायचं ते काही समजत नाही. तर मुद्दा आहे माझा की आपण ज्या वेळेला म्हणतो एकमेकांना, त्या ठिकाणी आपण फसू नये. जसं आपण या ठिकाणी या 9व्या वचनात वाचलेलं आहे की एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुना मनुष्य तुमच्या कृतीसह काढून टाकलेला आहे. आता परत एकदा ती जुनी कृती आठवू नका आणि तसं वागूही नका. एखादा मुलगा लफडेबाज असेल, पण आता त्याचं जर लग्न झालेलं आहे तर त्याने लफडं करणं बंद करावं. एखादी मुलगी जर तशी असेल वागणारी तर तिने आता बंद करावं. लग्नाच्या आधी तसं होतं, लग्नाच्या नंतर एकमेकांबरोबर आता विश्वासू राहणं. लबाडी नकोय, मंडळीमध्ये लबाडी नकोय, नातेवाईकांमध्ये लबाडी नकोय. कारण लबाड म्हणजे प्रियांनो हा सैतान आहे. लबाडी करण्याला प्रवृत्त करणारा हा सैतान आहे प्रियांनो. काहीतरी खोटं काहीतरी. आणि म्हणून लबाड शब्द हा सैतानाला वापरला गेलेला आहे. पण ख्रिस्ती लोकांमध्ये लबाडी बिलकुल नकोय प्रियांनो. कायद्याच्या भाषेमध्ये कोणता कलम लावला जातो? लबाड मनुष्य. सगळ्यांना माहिती आहे. काय कोणता कलम आहे? 420, 420. वो 420 आदमी है ना. कलम कोणतं? 420. म्हणजे काय? लबाड आहे. हा कलम कधीही आपल्या जीवनामध्ये लागूच नाही. पण कोणी तोंडातून सुद्धा आपल्याला बोलू नाही प्रियांनो.
की हा लबाड मनुष्य आहे, ही लबाड बाई आहे, ही लबाड मुलगा आहे, हा लबाड मुलगी आहे. कधीच होऊ नये प्रियानो. पापिष्ट कृती आहे, पापी स्वभावाची कृती आहे ती लबाड. व्यभिचार हा सुद्धा एक लबाडीचा भाग आहे प्रियानो. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने सांगितलं की तू जर एखाद्या स्त्रीला काम वासनेने जर पाहिलंस तरी तू तिच्याबरोबर व्यभिचार केलेलाच आहेस. विचारांनी सुद्धा नकोय, लबाडी केलेली आहे तिथं. विवाह झालेला आहे, या गोष्टी स्टॉप. याचा अर्थ असा होत नाही विवाहाच्या आधी परवानगी आहे, लायसन मिळालंय तुला, विवाह होत नाही तोपर्यंत करत राहा बाबा, असं पण नाही म्हटलेलं. परंतु प्रियानो, हा स्वभाव मनुष्यामध्ये नको आहे. तो पापी स्वभावाची कृती म्हणून गणला जाईल. आणि म्हणून एकमेकांशी लबाडी करू नका तो म्हणत आहे, कारण तुम्ही जुना मनुष्यास त्याच्या कृतींसह काढून टाकलेला आहे. त्याच्या कृतींसह ती जी कृती होती ती काढून टाकलेली आहे. बाप्तिस्म्याच्या वेळेला प्रियानो आपण ते म्हणत असतो की तुझा जुना स्वभाव गेलेला आहे, पाण्यामध्ये निघून गेलेला आहे, आता तुझ्यामध्ये तो येणार नाही, तो दिसायला नको. वधस्तंभाला ख्रिस्त जसा टांगला गेला होता तसा तुझा स्वभाव, तुझी कृती वधस्तंभावर टांगली गेलेली आहे, ती दिसायला नको आहे आता ती. अशा लोकांसाठी प्रियानो स्वर्गामध्ये स्थान नाहीये. विचारलं तर सगळे हात वर करतील नाही का, किती जणांना स्वर्गात जायचंय, सगळे. अरे पण कृती आणि स्वभाव आहे का आपला? पवित्र शास्त्र सांगत आहे प्रियानो त्या ठिकाणी. आणि म्हणून हा 420 जो कलम प्रियानो आहे तो बाकीच्या लोकांनी प्रियानो लावून घेतलेला आहे. सध्याच्या काळामध्ये तो फार क्षुल्लक वाटतो लोकांना, लबाड आहे. मग त्याच्यामध्ये प्रियानो पूर्वी फक्त माणसं दिसायची, आता स्त्रिया पण दिसून येतात, मुली पण दिसून येतात. 420 कलमामध्ये प्रियानो त्यांना कितीतरी त्या ठिकाणी केसेस चालू आहेत त्यांच्यावरती. काही पकडल्या जातात तर काही पकडल्या जात नाहीत. म्हणजे मनामध्ये सुद्धा प्रियानो मनुष्याने कसं राहावं याच्याबद्दल सुद्धा सांगितले. कृतीमध्ये तर दिसूच नाही लोकांना, पण मनामध्ये सुद्धा आपण कसं राहावं, किती शुद्ध राहावं प्रियानो. कारण परमेश्वराने वचन दिलं जसं मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. ती कृती नवरा बायकोंमध्ये सुद्धा असायला पाहिजे, ती कृती घरामध्ये सुद्धा असली पाहिजे. चांगले वागणं प्रियानो, आणि प्रियानो मंडळीमध्ये सुद्धा असली पाहिजे. 6 गोष्टी सांगितल्या. 7वी एक गोष्ट आहे तीताचं पत्र 3रा अध्याय 3रं वचन. तीताचे पत्र 3रा अध्याय 3रं वचन. यस, कोणी वाचेल? येस. कारण आपण ही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासाचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा यात आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. परंतु जेव्हा आपला तारणारा देव याची दया व मनुष्यावरील प्रेम प्रकट झाले, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण याच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारिलेले आहे. आपण पूर्वीच्या गोष्टी, मगाशी पण मी जसं म्हटलं प्रियानो, वाईट गोष्टींमध्ये पूर्वी एखादा मनुष्य जगत होता, पण ज्या वेळेला त्याचा बाप्तिस्मा होतो, त्याचं परिवर्तन झालेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला देव म्हणून स्वीकारलेला आहे, त्यानंतर प्रियानो ह्या गोष्टी बंद व्हायला पाहिजे. कालच्या दिवशीच प्रियानो एक याचिका तमिळनाडूच्या सरकारने सुप्रीम कोर्टात टाकलेली. आणि तिथं काय सांगितलं त्यांनी, जे काही सध्या ख्रिस्ती लोकांवरती
धर्मांतराचे आरोप होतात आणि लोकांना फसवलं जातं असं म्हटलं जातं आहे. तमिळनाडूच्या सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे ख्रिस्ती लोक असं मुळीच करत नाहीत. सरकार सांगते प्रियानो, एका राज्याचं सरकार, मिशनरी, ख्रिस्ती मिशनरी म्हणा, त्यांचे पाळक सुवार्थी, ते कधीही लबाडीच्या गोष्टी करत नाहीत, ते कधी कुणाला फसवत नाहीत. त्यांनी उलट चांगलं काय काय केलेलं आहे त्याची यादी तमिळनाडूच्या सरकारने संस्थेने नाही, मंडळीने नाही, सरकारने प्रियानो सुप्रीम कोर्टात दाखल केली आणि त्यांनी ते सांगितलेलं आहे की हे लोक किती चांगले आहेत म्हणून. ही ओळख आहे प्रियानो आज भारतामध्ये आपली. आपल्या राज्यामध्ये प्रियानो तशी ओळख व्हायला पाहिजे. आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या मंडळीमध्ये आपली काय ओळख आहे प्रियानो. इथं आपण प्रियानो ज्या वेळेला हे वाचत आहोत, 3रा अध्याय, तिताचं पत्र, 3रा अध्याय, 3रं वचन, कारण आपण पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले आणि नाना प्रकारच्या वासनांचे व विलासाचे दास्य करणारे व दुष्टपणा व हेवा यांच्या आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. एकमेकांचा द्वेष करणारे होतो आपण, पण आता नाही आपण गणले जायला पाहिजे. आपण उलट प्रियानो एकमेकांना सांभाळून घेणारे. कदाचित मला आज नाही होणार, पण आत्म्याची फळं याच्यावर सुद्धा प्रियानो मला बोलायचं आहे. पण आज मी अजून 2 गोष्टी घेऊन थांबणार आहे. पण यापैकी प्रियानो आपण जे म्हणत आहोत की दोष लावणारे तर नकोच आहे आपण, परंतु एकमेकांचा द्वेष करणारे सुद्धा आपण असू नये. नाही, द्वेष जर आपण करत आहोत तर प्रियानो हा पापी स्वभावाची कृती म्हणून देवाच्या दृष्टीने प्रियानो तो गणला जात आहोत. 2 वचनं राहिलीत प्रियानो. याकोबाचं पत्र 4था अध्याय आणि 11 वचन. याकोब 4 आणि 11 वचन. एकमेकांविरुद्ध काय म्हटलंय? याकोब 4:11. येस, 12 वचने वाचा. येस, 11 वचनामध्ये याकोब सुद्धा प्रियानो पत्रात लिहित आहे, बंधूंनो एकमेकांविरुद्ध बोलू नका. एकमेकांच्या विरोधामध्ये बोलू नका, परंतु सगळ्यांचे शब्द सारखे यायला पाहिजे. एकमेकांच्या विरोधात बोलू नका. जो बंधू विरोधी बोलतो तो आपल्या बंधूला दोषी ठरवतो. म्हणजे काय? तो त्याचा न्यायनिवाडा करतो, त्याचा जज झालेला आहे. तो नियमाविरुद्ध बोलतो व नियमाला दोषी ठरवतो. आणि जर तू नियमाला दोषी ठरवतोस तर तू नियम पाळणारा नव्हे, न्यायाधीश आहेस. आपण कोणाचाही न्यायाधीश होऊ नये प्रियानो. दोष आपण कोणालाही देऊ नये, कारण देवाला सगळं काही ठाऊक आहे प्रियानो. मी मगाशी जसं म्हटलं प्रियानो, म्हणून एकमेकांचे दोष झाका असं नाही म्हटलेलं आहे, परंतु प्रियानो त्याला समज देणं सुद्धा गरजेचं आहे. पण इथं याकोब म्हणत आहे नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे, तो तारवयास व नाश करवयास समर्थ आहे. तर आपल्या शेजाऱ्यास दोषी ठरवणारा तू कोण? जसं प्रियानो येशू ख्रिस्ताने देखील पापी स्त्रीला जमिनीवरती लिहून प्रियानो सोडून दिलं, लोकांनी धरून आणलं तिला. पण तो म्हणाला तुमच्यापैकी ज्याने कोणी पाप केलं नसेल त्याने पहिला दगड मारावा. आणि सगळ्यांनी प्रियानो तिथंच दगड टाकून निघून गेले. पण त्या स्त्रीला त्याने सांगितलं इथून पुढे पाप करू नको. बाकीचे पण दोषी आहेत, पण तिला देखील प्रियानो समजावून सांगितलेलं आहे की इथून पुढे तू पाप करू नको, सोडलेलं आहे, क्षमा झालेली आहे.
का क्षमा झाली प्रियानो? कारण येशू ख्रिस्त वधस्तंभाच्याच वाटेवर चालला होता. तिच्यासाठी सुद्धा तो आता जाऊन मरणारच होता. थोडेच दिवसात तो मरणार होता. आणि म्हणून तिला तो सोडून देत आहे प्रियानो. पण बाकीच्यांना समज दिलेली आहे आणि तिला सुद्धा समज देण्यात आलेली आहे. पण आपण एकमेकांचा न्याय निवडा असं करू नये. समज देणं फार गरजेचं आहे. एक शेवटचं वचन प्रियानो आपण वाचूया. 5वा अध्याय याच्यामध्येच आपण वाचूया. 5वा अध्याय, याकोबाचे पत्र 5वा अध्याय आणि 9 वचन काय म्हणतंय. याकोब 5:9. येस, कोणी वाचेल? पुढे. येस, बंधुजनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका. दोषी ठरू नये. तुमच्याकडून कृती अशी वाईट होऊच नये. आणि दुसरी गोष्ट तो म्हणत आहे, कुरकुरही करू नका. न्यायाधीश जवळच आहे. प्रियानो, तुम्हाला आणि मला पवित्र जीवन जगण्यासाठी खास बोलवलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात आपण चर्च ऑफ द नॅझरीन म्हणतो ज्या वेळेला प्रियानो, त्यावेळेला पवित्र जीवन जगण्यासाठी आव्हान केलेले आपण लोक आहोत. आणि म्हणून आज वेगवेगळ्या रीतीने प्रियानो ह्या 9 गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत की एकमेकांना न्यायनिवाडा करू नका, एकमेकांना खाऊन टाकू नका, चावा घेऊ नका. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आपण एकमेकांचा नाश करू नका, एकमेकांना त्या ठिकाणी चिडीस आणू नका, कोणालाही त्या ठिकाणी लबाड म्हणून म्हणण्याची जागा देऊ नका, कोणाचाही द्वेष करू नका, कोणालाही त्या ठिकाणी प्रियानो वाईट गोष्टींमध्ये गुंतला असेल तर त्याचा न्यायनिवाडा प्रियानो तुम्ही करू नका. जर ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात जे आपण पाहिलं तर पापी स्वभावाची कृती म्हणून प्रियानो ती गणली जाईल. आपण परमेश्वराचे लोक, निवडलेले लोक म्हणून म्हणतो. अशाच लोकांना परमेश्वराने प्रियानो खरं तर प्रभू भोजनासाठी देखील आमंत्रण दिलेलं आहे की ज्यांनी अशा प्रकारची यादी किंवा याहून वेगळी प्रियानो अजून गोष्टी आहेत जर कृती केली असेल, त्यांनी आपल्या या सर्व पापांचा पश्चाताप करावा. पश्चाताप करत असताना परमेश्वराजवळ ते कबूल करावं की होय, माझ्याकडून ती झालेली आहे, मी ते केलेलं आहे आणि पुन्हा मी करणार नाही. असं देखील प्रियानो परमेश्वराला जे वचन देतात, अभिवचन देतात, त्या लोकांना प्रियानो प्रभू भोजनाचा विधी आहे. परंतु त्या लोकांसाठी हा विधी नाही आहे की जी अशी कृती करून पश्चाताप करून परत एकदा प्रियानो त्याच पापामध्ये गुंतत आहेत. अशा लोकांसाठी हा प्रभू भोजनाचा विधी प्रियानो उपयोगाचा नाही. हा त्याच लोकांसाठी उपयोगाचा आहे की ज्यांचं खरंच परिवर्तन झालेलं आहे, ज्यांनी देवाच्या वचनाला प्राधान्य दिलेलं आहे, स्वतःच्या शरीराला, मनाला आणि आत्म्याला काय वाटतंय असं न म्हणता देवाला काय वाटतंय असं म्हणून प्रियानो तीच गोष्टी करणारे लोक असतील तर त्यांच्यासाठी प्रभू वचनाचा विधी हा प्रियानो आपल्यासाठी ठेवलेला आहे. या आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं स्मरण करूया की ज्याने या अशा प्रकारच्या पापांसाठी, कृतींसाठी, दोषांसाठी आपला प्राण त्या वधस्तंभावरती प्रियानो त्याने दिलेला आहे. त्याकडे प्रियानो आपण लक्ष लावूया. आपले डोळे आपण प्रियानो बंद करूया. आपल्या अंतःकरणामध्ये प्रियानो यावेळेला आपण झाकून पाहूया की मी ह्या गोष्टींमध्ये कुठल्या पापांमध्ये मी अजूनही आहे. ते सर्व पापे प्रभू येशू ख्रिस्ताला कबूल करणं, त्याच्याकडे मान्य करून पश्चाताप त्याबद्दल करणं की होय प्रभू, ती माझ्याकडून झालेली आहे. मग ती प्रियानो आपल्या हातांची कृती असू द्या, मुखाद्वारे असू द्या,
किंवा मनातून प्रियानो आत्मेने आपण एखादं पाप केलेलं आहे, त्या सर्व कृतींनी प्रभूला आपण खरोखर दुःखी केलेलं आहे. आपण पश्चाताप करूया, पापांची क्षमा मागूया. ज्याच्या कोणाविरुद्ध ही केली असेल त्याला देखील आपण क्षमा मागणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष देव यावेळेला प्रियानो आपल्या सर्वांकडे लक्ष देत आहे. आणि म्हणून यावेळेला तुमची जी प्रार्थना आहे ती प्रार्थना देखील परमेश्वर ऐकत आहे, पाहत आहे. आणि आपली कृती इथून पुढच्या दिवसांमध्ये देखील परमेश्वराच्या नजरेसमोर राहणार आहे. आणि म्हणून आज आपण या विधीमध्ये भाग घेण्याआधी स्वतःचं आत्मपरीक्षण आपण करूया. आणि प्रियानो, देवबापाच्या हातात आपलं संपूर्ण जीवन परत एकदा नव्याने समर्पित करूया. आणि इथून पुढच्या जीवनामध्ये पवित्रतेचा मार्ग हाच माझा मार्ग राहील हे ध्येय आपण असू देऊया. प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत, कारण प्रभू तू आमच्याबरोबर यावेळेला वचनाद्वारे तू बोललेला आहेस. आमच्या अंतःकरणात, मनामध्ये, शरीरामध्ये प्रभू जे काही दोष आणि प्रभू परमेश्वर वेगवेगळे पाप कृती आमच्याकडून घडलेली आहे त्या सर्वांबद्दल तुझ्याकडे क्षमा मागत असताना आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. विशेष प्रभू जे प्रियजन यावेळेला आपल्या मनातून स्वतःला प्रभू तुझ्यासमोर घेऊन येत आहेत, आपल्या अंतःकरणातून तुझ्याकडे धावा करत आहेत, पापांची कबुली देऊन पश्चाताप करत आहेत, अशा सर्वांच्या जीवनाकडे प्रभू तुझं लक्ष आहे. त्यांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून ते तुझ्याकडे याचना करत असताना तू खरोखर जिवंत देव आहेस, क्षमाशील देव आहेस याचा अनुभव प्रभू त्या प्रत्येकाला मिळू दे. तू पुन्हा एकदा प्रभू आमचं जीवन उचलून धर तुझ्या इच्छेप्रमाणे आणि तुला योग्य वाटेल त्याप्रमाणे. प्रभू तू आम्हाला या आध्यात्मिक मार्गामधून, धुपट मार्गामधून प्रभू परमेश्वर घेऊन जात असताना सहाय्य कर. जरी ती कृती कदाचित आम्हाला वेदनादायक, खेददायक वाटत असली तरी ती प्रभूला आनंददायी करत आहे. प्रभू म्हणून आम्हाला तू सहाय्य कर की आम्ही ह्या सर्व दोषांपासून, पापांपासून स्वतःला अलिप्त ठेवावं आणि पवित्र मार्गामध्ये आमची वाटचाल चालू ठेवावी. पुन्हा एकदा प्रभू इथं उपस्थित असलेली सर्व तुझी मंडळी यांना देखील आम्ही तुझ्या हातात देत आहोत. जी प्रियजन आज प्रभू परमेश्वरा आपल्या अंतःकरणातून तुझ्या प्रभू परमेश्वर या मेजामध्ये खरोखर भाग घेऊ इच्छित आहेत, त्या सर्वांना तुझी कृपा दया दे, मार्गदर्शन दे. ही भाकर आणि प्याला घेत असताना प्रभू आम्ही सर्वांनी खरोखर तो शुद्धपणे आणि चांगल्या भावाने आम्ही घ्यावा म्हणून तो आम्हाला सहाय्य कर. पुन्हा एकदा प्रभू ही वेळ काळ तुझ्या पवित्र हातात सादर करत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तो ऐकता.